लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जवखेडा बुद्रुक ते गौरपिंपरी रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचे हाल। बातमी कन्नड येथून। कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक ते गौरपिंपरी हा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून या मार्गाने दररोज प्रवास करणाऱ्या शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत। चिखलमय खड्ड्यांनी भरलेला हा घसरडा रस्ता हा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे। हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी जीवनरेखा मानला जातो। शेतकरी वर्ग शेतीमाल वाहतुकीसाठी तर महिला वर्ग दुग्ध व्यवसायासाठी दररोज या रस्त्याचा वापर करतात। मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे आणि संबंधित विभागाच्या निष्क्रियतेमुळे या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। स्थानिक नागरिक संजय शिखरे यांनी सांगितले की या रस्त्याचे काम शासन स्तरावर मंजूर झाले असतानाही ठेकेदाराकडून कोणतीही हालचाल होत नाही। आम्ही दररोज शेतीमाल बाजारात नेत असतो, पण रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की वाहन चालवणेही कठीण झाले आहे। जर लवकरात लवकर काम सुरू झाले नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। शिक्षक उदय पिंपळे यांनी सांगितले की शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज या रस्त्याने यावे लागते। चिखल, खड्डे आणि घसरडे रस्ते यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात। याचा थेट परिणाम शिक्षणावर होत असून पालकही चिंतित आहेत। शेतकरी रमेश मोरे यांनी सांगितले की मी कांदा लागवडीसाठी आणला होता, पण गाडी या रस्त्यावरून जाऊ शकली नाही, त्यामुळे मला कांदा रस्त्यातच उतरवावा लागला। आता तो शेतात न्यायचा कसा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। तर शेतकरी नामदेव मोरे म्हणाले, मी दररोज दुग्ध व्यवसायासाठी या रस्त्याने जातो, पण रस्त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की गाड्या चालवणेही अवघड झाले आहे। त्यामुळे माझ्या व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे। गावातील महिलांनी देखील संताप व्यक्त केला आहे। त्या म्हणाल्या, दूध विक्रीसाठी गावाबाहेर जाणे आवश्यक असते, पण रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचल्यामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे। दरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूकदार, विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। वाहन रस्त्यातच अडकत असून शेतकऱ्यांना माल उतरवून हाताने वाहून नेण्याची वेळ आली आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे। नागरिकांनी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा दिला आहे की जर तात्काळ रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर ते मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबतील। शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी सर्व ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.